खूप दिवसापासून एक चांगला रोल शोधत होतो टेलिव्हिजन माध्यमात आणि महेश सर म्हणजे कोठारे विजन प्रायव्हेट लिमिटेडकडनं पहिला जो फोन केला गेला या पात्रासाठी नागेश्वर घोरपडे तो मला होता. आणि सतीश बिंग व्हेरी व्हेरी क्लोज फ्रेंड सिन्स इयर्स असंभवपासनं माझे पहिले डिरेक्टर त्यामुळे ऑलरेडी त्यांनी सांगितलं विचारा काय म्हणजे आवडेल आम्हाला. सो थोडक्यात सांगायचं तर नाही म्हणण्याचं काही कारण नव्हतं आणि उत्तम रोल मला ब्रीफिंग जे दिलं गेलं होतं तेही फार सुंदर होतं. मी म्हणलं ह्याच्यात मजा करता येईल फार आणि खूप खूप वेगवेगळे रंग असलेलं हे पात्र आहे. हे आपण वेगवेगळ्या जसं आता एवढे चांगले सिद्धहस्त लेखक आहेत त्यामुळे त्यातनं जे येत जाईल त्यातनं पुन्हा डिस्कशनमधनं दिग्दर्शकांबरोबरचे जे काही संवाद होतात त्याच्यातनं हे पात्र अजून छान खुलवता येईल. आणि मला त्याचा तो स्ट्रेट फॉरवर्डनेस या कथेचा आवडला की जिथे कुठेही ते रहस्य ठेवलेलंच नाही आहे, पहिल्यांदाच क्लिअर केलेलं आहे कोणी काय केलेलं आहे ते. आता बघा हा म्हणजे हा असेल का तो असेल का असं आपण नॉर्मली सस्पेन्स फिल्ममध्ये जसं करतो ना हा असेल खुनी वगैरे तसं काही नाही. हा माणूस आहे यांनी हे केलेलं आहे, नाव एन्जॉय द शो. अशा पद्धतीचं हे पात्र होतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद महेश सर, सतीश सर, कारण की मी म्हटलं तसं की नाही म्हणण्याचं मला काही कारण नव्हतं आणि ह्या पद्धतीचा रोल एकतर असा केला नव्हता याच्या आधी मी कधी, आणि दुसरं होतं की हा लुक माझाच मला कॉन्फिडन्स नव्हता की हा कसा दिसणार आहे. कारण की फॉर द फर्स्ट टाइम ऑन स्क्रीन मी या पद्धतीची बियर्ड दाढी ठेवलेली आहे जी सॉल्ट पेपरमध्ये आहे. कदाचित जास्त सॉल्टही असेल पण तर मला त्यांनी कन्व्हिन्स केलं की दिस इज लुकिंग गुड ऑन यू आणि मी म्हटलं की ठीक आहे देन आपण ते करूयात, पुढे नेऊयात. आणि प्रोमो पहिला शूट झाला. संतोष इज माय फेवरेट प्रोमो डिरेक्टर आणि हे आधीच्याही याच्यापासून मी कायम म्हणत आलेलो आहे. रादर प्रोमोच्या दिवशी सुद्धा माझ्या को आर्टिस्टला मी सांगत होतो हे काय करत, मी म्हटलं काही नाही ते सांगतायत तेवढं करा आणि मग प्रोमो बघा. इतका कॉन्फिडन्स मला आधीचं पण जे काम मी केलं होतं त्यांच्याबरोबर त्याच्यामुळे होता आणि त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी शुअर की हे खूप छान होणार आहे आणि या मालिकेचा भाग आहे, स्टार परिवाराचा भाग आहे, म्हणून मी नशीबवान आहे. धन्यवाद.